शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड जय
शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी
आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा महायोग पीठे देवी मृत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनींद्रहि समागत तिष्ठं तमान कंदो परब्रह्मलिंगो भजे पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहिरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन शिवेसाठी निवडलेला अभंग देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि बसलेले ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळालाय त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळालाय नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे नवे ज्याचं उपज नाही त्याचं एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे नवे ज्याला या जगात पहिला दिवस मिळाला त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळाला आणि तो शेवटचा दिवस आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीनं गोड केला नवे नवे परमार्थात नाम साधनेची भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती काय मिळते तो पटवून देणारा 4 चरणाचा विषयानुरूप अभंग विढाला परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एक दिवशी नैमित्तिक कीर्तन सेवा किम निमित्तानं आहे कोणत्या कारणानं आपण सगळेजण या ठिकाणी जमलोय हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना चांगलं माहीत असलं तरी वक्त्याचं प्रथम कर्तव्य या ज्ञान अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी सौ सुमनताई भाऊसाहेबजी कडूस यांचं प्रथम पुण्यस्मरण आणि त्याचबरोबर वैकुंठवासी प्राचार्य श्री भाऊसाहेबजी दत्तात्रय कडूस पाटील उर्फ अण्णा यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण त्यांना खऱ्या अर्थानं दोघांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय पैकी त्यांच्या पाठीमागे असताना त्यांचा गोड परिवार त्यांच्या मुली सौ उज्ज्वलाताई अनिलजी धामणे सौ मनीषाताई सुरेशजी थोरात सौ सीमाताई राजेशजी सोनवणे दोन्ही सुपुत्र श्री रामदादा भाऊसाहेब कडूस आणि डॉक्टर श्यामजी भाऊसाहेब कडूस खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून अण्णांना आणि आईंना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्तानं त्यांना शेवटची पुष्पांजली आदरांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे पैकी गायनाच्या साठीसाठी जे उपस्थित आहे ते आदरणीय स्वरसम्राट भजनसम्राट भाऊसाहेबजी महाराज मरळ त्याचबरोबर स्वरसम्राट भजनसम्राट युवा कीर्तनकार आदेशजी महाराज हरिहर त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव अविनाशी महाराज लेखुळे त्याचबरोबर अविनाशदाची गोड वारकरी शिक्षण संस्था चोपदार असतील विनेकरी असतील शूटिंग ज्यांच्या माध्यमातून होते ते राजमुद्रा यूट्यूब चॅनल त्याचबरोबर विकास महाराज देवडे ऑफिशियल चॅनल त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम आहे ते साऊंड सिस्टममध्ये दादा टेन्शनमध्ये येऊ नका कारण मला माहीत असतं यात कार्यक्रम करायचं म्हणलं की तुमच्यावरती जास्त बोधरेशन असतं पण हसत राहा काळजी करू नका अतिशय गोड तुम्ही साऊंड सिस्टम दिली तुम्हाला धन्यवाद माझ्यापुढे बसलेली वयानं ज्ञानानं अधिकारानं सगळी ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होतो कीर्तनाला सुरुवात करतो विढाला अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि अभंगात जगद्गुरु तुकोबरे शेवटच्या दिवसाचं दिग्दर्शन करतायत लक्ष देऊन कीर्तन आहे का बसलेले तसं पाहायला गेलं तर या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली पण बाबा हीच जन्म नावाची संधी मिळालेली प्रत्येकाला कळाली असं अजिबात नाही
आणि ज्यांना ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपला मिळाला काळ सार्थक करून आपला शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला. त्या योगानं तुकोबराय म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळालीच, तसं येणंही आमच्या हातात असलं जाणंही आमच्या हातात असलं, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारण अशी इथपर्यंत जरी मान्य असलं तरी आम्हालाही मृत्यूलोकात जन्म नावाची संधी मिळाली. पण जन्म नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं हा अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, ज्या कार्यासाठी दिला, त्या कामासाठी त्या कार्यासाठी आम्ही आयुष्यभर अविनाशदा खर्च केला आणि फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट गोड झाला, माझा शेवट भला झाला, माझा शेवट उत्तम झाला. पण तुकोबाऱ्या घडलं काय? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आमचं माहेर म्हणजे पंढरपूर, तिथं विठ्ठल नाम, आमचा बाप रखुमाई नावाची आमची आई, त्यांना भेटलो. त्यांना भेटल्यानंतर फायदा काय झाला? परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागे. पण आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. मग महाराज या जगाला मार्गदर्शन करत असताना काय बोलाल? महाराज म्हणतात जवानीनं तुम्हाला संसारातलं दिग्दर्शन करायचं, ती संसारातलं दिग्दर्शन करायची नाही, कारण ती त्या धन्याच्या आधी नाही. गोविंद गोविंद मना लागले या छंद किंवा गायनाची उडे आपुले या छंदे माझी मज झाली अनावर वाचा. छंद या नामाचा घेतल असे त्याच्या नामाचं दिग्दर्शन केल्याशिवाय राहायचे नाही, कारण ती त्याच्या आधीन गेली. तुका म्हणे वाणी गेली आता घेऊदनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. अशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला. चला एकाही मिनिटाचं कीर्तनात विषयांतर मी करणार नाही. अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. खऱ्या अर्थानं सुमन आईंना आणि सरांना अण्णांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहे. मी नेहमी बोलत असतो, बसलेले ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती, ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती. आपली माणसं आपल्या घरात आहेत, आपल्या जवळ आहेत, तोपर्यंत त्यांची उणीव त्यांची कमी आपल्याला कधी भासत नाही. पण एकदा का माणसं निघून गेली ना, मग डोळ्यात किती पाण्यानं गेलेली माणसं पुन्हा काही माघार येत नाही. माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, माथ्याआड गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल, कारण त्याचं रोज उगवणे आणि रोज मावळणं आहे. पण एकदा का आपल्यातला माणूस माथ्याआड गेला ना, पुन्हा जाणे नाही आणि पुन्हा येणे सुद्धा नाही. गोड बोलून जाईल. महिला मंडळ, हरवलेला एखादा सोन्याचा दागिना, तुमचा ज्या सोनारावरती विश्वास आहे त्या सोनाराकडे जाऊन आधी होता त्याच्यापेक्षा जास्त पैसे देऊन चांगला बाहेरीतला बनवून घेऊ शकता. पुरुष मंडळी, एखादा विकलेला शेजारचा जमिनीचा तुकडा पुन्हा तुम्ही त्या माणसाला दाम दुप्पट रक्कम देऊन महागारी खरेदी करू शकता. पण एकदा मानवरूपी दागिना आपल्यातून निघून गेला ना बाबा, कितीही पैसा खर्च करा आणि किती संपत्ती खर्च करा, हा दागिना अजून तरी वशिल्यानं पैशानं महागारी आणता आला नाही. गोड बोलेल. गए हुए कभी वापस नहीं आते, गए हुए कभी वापस नहीं आते, लेकिन उनकी याद आके हमें बार बार सता देते है, बार बार उला देते है. याचाच अर्थ आई आणि अण्णा आता माघारी येणारच नाहीत. पण ज्या ज्या वेळेस अण्णांच्या आईच्या कार्याची आठवण हृदयात होईल का, त्या त्यावेळेस मात्र डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहायचं नाही. असं हाडाचं काळं रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई आम्हाला सोडून जाते, बाप आम्हाला सोडून जातो. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाहीत. एका कवीनं लय गोड काव्यात त्याचं वर्णन केलं, ऐकून जा. हंबरुनी वासर आले चाटी जवा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवाताना, अर दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पाना. पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय, तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय. कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिर्या वाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचं मानत नसे पाय, तवा मले काट्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. त्यावेळी वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं वेगवेगळ्या रूपानं दिसल्याशिवाय राहत नाहीत.
शेवटी निश्चित मी 15 मिनिटं आई आणि बाप या विषयाला न्याय देणारच आहे, पण तत्पूर्वी मला अभंगाला घेतलेल्या न्याय देणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळं अभंगाकडे वळेल. ज्या मार्गानं आई आणि अण्णा गेले त्या मार्गाने इथं आलेल्या प्रत्येकाला जावं लागणार आहे. मी असलो काय, तुम्ही असला काय, प्रत्येकाला मरावं लागतं. संत म्हणले जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय, पण त्या संतांनाही पंचमहाभूतापैकी एका महाभूताच्या स्वाधीन देह करावा लागला. यात बी नवल नाही. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगा ते चालिता मी छेकू. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तिसरं प्रमाण चाले हे शरीर कोणाचे असते, कोण बोलविते हरिविन. चौथं प्रमाण वृक्षाचे पान, हाले ज्याची सत्ता. बसलेले ही चारही प्रमाण ज्याच्या सत्तेमुळे मी बोलू शकलो, तो सर्व सत्ता ती जरी या जगात अवतार घेऊन आला तरी त्याला सुद्धा आतापर्यंत राहता आलं. येत नाही उराले अवतार, येत नाही उराले अवतार, येथे नाही उराले अवतार, येथे नाही उराले अवतार. विषयाचे धने बाळालो लिंगत, विषयाचे धने बाळालो लिंग. गोड प्रमाण दिलं. येत नाही उर आले अवतार, येरते पामर जीव किती. किंवा ही आधी कमी पडत असेल तर पुढची सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. याचाच अर्थ जन्मय म्हणजे मारावा लागत आहे. मी नाही सांगत, माऊलीनं ज्ञानेश्वरीत लय गोडलेलं आहे. उपजे ते नाचे, नाशिले ते पुनरुपी दिसे, हे घटिकायंत्र जैसे परिभ्रमे. माऊली म्हणतायत जसा घड्याळाचा काटा पुन्हा पुन्हा फिरून 12 वरतीच येणार आहे, तसं आपल्यालाही पुन्हा जन्मावं लागणार आहे आणि पुन्हा मरावं लागणार आहे. कारण उपजली या पिंडा मरण सांगा ते, नवे नवे जन्म आले बाळ, त्याची वाट पाहे काळ. बसलेले जरा लक्ष द्या. सजीवाला मरावा लागत, सजीव मरण सोबत घेऊन आलाय, नवल नाही. पण मला एक सांगा, निर्जीवाला तरी या जगात चिरकाल राहता येत असेल काय? निर्जीवाला टोपीवाले बाबा नाही म्हणताय, देऊ पटवून. शिष्टमध्ये दादा, ही पडदा टाकलेला आपण टाकलेला आहे का? किती वर्ष झालं मंडपाचं काम चाललेलं आपलं? 2 वर्ष का 20? 2 वर्ष ना, 20 वर्ष. मग हे पडदा 20 वर्षापूर्वीच घेतलेला असेल? नाही वय, कधी घेतलाय? हां, नवीन घेतलाय. किती वर्षाचं गेलं ना अजून? त्याचं काय सांगते, त्याला वार आल्यावर फटाय बसलाय आज मी देऊ. म्हणजे बरोबर आहे ना. पहिली गोष्ट, हे कापड तुमच्याशी कधी बोललंय का? म्हणजे पहिली गोष्ट, याला वाचा नाही, बरोबर आहे ना. आणि याला संवेदना कळत नाही. याला बांधलं काय केलं तर ते म्हणत नाही आपल्याला, मला बांधून ठेवलंय, ऊन असलं तर मीच तापतोय, सावली असली तर मीच भिजतोय. म्हणजे याचा अर्थ याला वाचा नाही आणि त्वचाही नाही. मग हे कापड सजीव की निर्जीव? निर्जीव. मग निर्जीव असलं तरी राहतंय का बदलावं लागतंय? आपल्या दोघांचं कोण ऐकायचं? आपल्या बायका ऐकायचं नाही, तिथं पुरावा लागतो. आणि मी पुराव्याशिवाय बोलत नाही. मी नाही सांगत. माऊलीने या कापडाचं वर्णन मी आता जी ओवी दिली का, त्याच्या अगोदर काय ज्ञानेश्वरीत गोड केलंय बघा. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वस्त्र मेरिजे, तैसे देहांतरात स्वीकारिजे, चैतन्य. माऊली म्हणतात बसलेले, आपल्या अंगावरती घातलेला शर्ट एक दिवस फाटणार आहे, जीर्ण होणार आहे, फाटल्यानंतर तो टाकून देऊन दुसरं कापड शिवून अंगावरती घालावं लागणार आहे. एका सुभाषितकाराचं लय गोड वाक्य आहे बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का, तसा या देहातला आत्मा बाबा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालं, या कपड्याचाच लोकांना लय गर्व झाला. माझ्यातली लोक पैसा आला, लय पैसा आला, काय 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 रावणाला वाटतं केलंय, काय काय नाही. बरं, रावणाला वाटतं केलं लोक नीट चालवत असे. रावण तर लय हुशार होता, दशग्रंथी ब्राह्मण होता, पण एकाच गोष्टीने भांगार निघाला, नीट ठोकला राम. त्याला कार्यक्रमच केला प्रभू रामचंद्र. लय पाहिजे बाबा. आमच्या गावात एक जण आहे, दिवसाला 4 ड्रेस बदलतो. सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट.
असं दिवसा हात लावायला सुद्धा भ्या वाटते, कापतो का काय म्हणजे इतकी कडक कपडे. बरं किती कडक कपडे घातले तरी मसन वाट्यात जायचंच नाही का? मसन वाट्यात गेल्या लोक म्हणतात नाही नाही आयुष्यभर लिननचीच कापडं घातली 2-2 हजार मीटरची, आता मेलय 2-2 हजार मीटरच्या ढिगाऱ्यात पेटवा. बस तेवला नाही, बस तेवलं 60चं कारण माझ्यापुढे बसलेलं गबाळ आहे का? जोवरी चळन गा तोवरी मनती माझा. तुमचं पाटे बांधून या देती यमाची हाती भूषणी घेती काढून या. नाही रे नाही कुणाचे कुणी, तुझे नवे रे कोणी, आमती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून आणतीच 4 ड्रेस बदलणार. असं दुसऱ्याच्या मैतीला गेलं जातो ना आपण मैतीला एकमेकाच्या. नेमका आमचा पाहुणा म्हणून मी बी मैतीला गेलतो. आता ती मला सरांबिराने रस्ता येत नाही, पण नाद आहे पुढं करायचा, म्हणजे मोठा असल्यामुळे. बरे मोठ्या माणसाला येऊन नादच असतो. ते मसन वाट्यात जाऊ द्या कुठं जाऊ द्या शांतच बसत नाही. मी नेमकं लाकडं द्यायचो हाताखाली दर लाकूड, आणि नेमकं लाकडं देता सर ती 4 ड्रेस बदलणार येताना दिसलं असं इशेतून याय ना का मरा ना पेटाना. ती मैतीला आला असेल, पण मैतीला येताना तरी बाबा नीट यावं ना. ती मैतीला येताना असं छत्ती काढून आलो मैतीला. अरे तिथं बाल्याची राग जरी तुझं कुठं ठिकाण लावी तो. मी नेमकं त्याला येताना बघितलं लाकूड फेकून दिलं. ह्याला म्हणलं ह्याला पेटवायचं तर पेटवायला तसंच राहू द्या, पण ज्यांनी छत्ती काढली त्याच्याकडे मला बघू द्या. त्याला मी आडवा गेलो, त्याला म्हणलं छत्ती आत घे. तो म्हणला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार? म्हणलं 4 कोटीत. अरे म्हणलं तू का म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही, धन मिळवून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी. अरे रावणा सारख्याच टिकलं नाही का? तुझं कुठं ठिकाण लावी तो 4 कोटीचं घेणार. तो म्हणला नाही घेणार. म्हणलं मग फुगा फुटणार. आणि बघा बसलेले सत्तेचा आणि संपत्तीचा फुगा हळूहळू फुगतो, पण लय हवेत गेले अहो फुटणार. म्हणून तर चालता त्याच्या पायाला हाडूक टोचला. तर मसन वाटे सोनवे हाडकच ना, हाडूक टोचलं ना. हाडूक त्याला किती गोड बोलतंय बघा. एक दिन निकले ते सैर करणे, एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे बा गर्वानं चालतो रे तू. तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणते. मी किती बदलायचो? 8. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आले आहो माझी बी राग आणि तुझी बी. तुमच्या हयातीत बसलेले एखादं उदाहरण असं बघितलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला पेटवला आणि त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला बिचाऱ्याला अग्निराग दिला त्याच्या देहाची चांदी झाली. कुणी जाऊ द्या प्रमाण आहे शरीराची होय माती, कोणी नाही ती सांगाती अवघी कामे सारी खोटी, आमती जाणे मसन वाटी शेवटी सगळ्याला मसन वाट्यातच जायचंय आणि सगळ्याच्या देहाची एक दिवस राखच व्हायची. म्हणून बसलेले पद प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करू नका, कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंग होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे झाले ना, हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी. झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी उठल्याबरोबर राजाच्या हातात कटोरी पडली. आपलं कुठे 2-4 कोटी ठिकाणा विधा. हे गोड वाक्य बोलून जाईल. आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसतो. तुका म्हणे आले जमताचे मना, जरी होय राना रंगता, जरी होय राना प्रमाण आहे. तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राना रंग त्याचा. हे चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती क्षणार्धात चित्र बदलणार आहे. मागचा पुढं जाणार आहे आणि पुढचा मागे येणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे? जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो ना त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच. वाट पहा, वेळ नक्की आपली येणार आहे. ज्यांनी आपल्याला त्रास दिला आहे आपल्या दुप्पट त्रास त्यांना झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे. जसं कराल तसंच भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, किंवा जैसी करणी वैसी भरणी. माझं जरा 2-3 मिनिटाचं लांबलं नव्हतं जायला पाहिजे मी विरोधात, पण मी एका ओवीजवळ होतो. जैसे जीर्ण वस्त्र सांडेजे. या सगळ्याचा अर्थ मी जे 15 मिनिटं बोललो या सगळ्याचा अर्थ असाच निघतो, जन्मय म्हणजे मरावा. महाराज हे कोणाला शिकवताय? आम्हाला, या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या माणसाला. अहो आतापर्यंत आमच्या घरातला एक जण नाही गेला, आजा मेला, पंजा मेला, बाप मसना गेला, देखत नातो पण तोही ताईसा झाला. तर आमची बारी आली, उठा जागा पाठी, बाई आले मोठे पंढरी वाचून तुझा मरावं लागत महाराज. पण आम्ही
आयुष्यातली 2 तास तुमच्या कीर्तनात खर्च करतो का? कारण कुठंतरी देवाबद्दल आमच्या मनात आसक्ती आहे, कुठंतरी आम्हालाही वाटतं आमचा शेवट गोड व्हावा, या योगानं आम्ही कीर्तन ऐकतो, देवाचं भजन करतो. आणि महाराज वेळ घालू नका गड्या, तुमच्याकडे आधीच वेळ कमी आहे, आम्हाला सांगा. योगायोगानं अभंगही तुम्ही तोच घेतलाय, शेवट तो भला, पण आमचा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं जीवन जगत असताना काय करायला पाहिजे? 5 प्रमाण देऊन जातो बसलेले 5. जर वाटतंय शेवट गोड व्हावा, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मराधी. वाटतंय शेवट गोड व्हावा, दुसरं प्रमाण आईशी जोडी करा, रामकंठी धरा, जेणे चुके फेरा गर्व. असं वाटतंय शेवट गोड व्हावा, तुकोबराय म्हणतात अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा. वाटतंय शेवट गोड व्हावा, बाबा देवाचा नियम आहे अंतकाले क्षमामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. आणि 5वा पुरावा देऊन जातो, शेवट तो होतो तुझी येणे गोड. या 5ही प्रमाणाचा अर्थ असाच निघतो. अर्थ लावायला येत असेल तर ऐका. मरायच्या टायमाला देवाचं नाव आपल्या ओठावरती आलं तर मोक्ष, अन्यथा नीट नीट नीट. कधी आलं पाहिजे? कधी कधी? मरायच्या टायमाला. कुणाचं नाव? विकास महाराजाचं. मग जगाच्या मालकाचं देवाचं नाव कुठं आलं पाहिजे? कुठं? ओठाव. पण मरायच्या टायमाला तोंड उघडायची गॅरंटी का? मग कुठं आलं पाहिजे? कमीत कमी मनात तरी देवाचं नाव आपल्या आलं पाहिजे तर मोक्ष. कधी आलं पाहिजे? कधी? कुणाचं सांग नाही, माझं, संतांचं आणि स्वतः देवाचं सुद्धा म्हण नाही. मरायच्या टायमाला माझं नाव तुमच्या मुखात आलं तर तुमचा शेवट गोड, अन्यथा. मग महाराज मरायच्याच टायमाला आलं पाहिजे ना, मग घेऊ ना मरायच्या टायमाला. आता का त्रास द्यायला लागला तुम्ही आम्हाला? अजून आमच्याकडे वेळ आहे ना. एक तर तुम्ही लागला टाळ कुठाय, तुम्हाला बी धंदा नाही घरी आणि आम्हाला बी त्यातच गुतावता का? घेऊ ना मरायच्या टायमाला. पण डायरेक्ट मरायच्या टायमाला देवाचं नाव आपल्या मुखात यायला आपण काय देवाचे चुलतेत वही? दुसरा तर उठला म्हणला, महाराज ज्या दिवशी मरायचंय त्या दिवशी तुमच्यासारख्याचं कीर्तन घरी ठेवू, भजन ठेवू आणि भाषणात देह ठेवू. तू काय देवाचा सासरा आहे वही का? देवाकडून स्टॅम्पवर लिहून आणलंय ह्या दिवशी मरणार आहे? नाहीतरी मला जुनी माणसं सांगा. आपल्याकडे एक म्हण होती, आडातच नाही तर मग कुठं? म्हणजे आधी कुठं पाहिजे? पोहऱ्यात. आडात. आडात म्हणजे बाबा वीरच कुलटी पटीन, ह्यानी हे टाकली मोटार. बरं टाका नका टाकाने, ह्यानी टाकायची वरची, ह्यानी टाकली पानबुडी. बरं पानबुडी टाकताना कमीत कमी बघायला पाहिजे ना पानबुडीच्या फुटबॉलला गाळ आहे का पाणी? ह्यानी चकच केलं नाही. ह्यांनी वायरी ट्रॅक्टरमध्ये जोडल्या, बाबाच्या वायरी परत ट्रॅक्टरमध्ये जोडल्या. 60 सेकंदाचा टायमिंग लावला. घरी जेव्हा गेला लाईट आली, 60 सेकंदात मोटार बाबांनी आहेत का मोटर इथं? मोटार बाबांनी चालू केली. अर्ध्या मिनिटं मोटार चालली, मोटरीने गाळ वाढला, मोटार पॅक झाली, 1 मिनिटात मोटार झाली. बाबा तरी बी एवढं ट्रॅक्टर सांगित होता. अरे बावड्या तिने दूर पॅक लायला का? कवर ट्रॅक्टर आणि तो तुम्ही त्या मोटरीजवळ ट्रॅक्टर जवळ असाल तर तुम्ही लई चुकीचे. मी तुमच्या जवळ आहे. माझ्या पुढं बसलेल्या 99% मोटरी जळाल्यात. तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या पुढं बसलेल्या 99% मोटरी जळाल्यात, पण त्यांना मेळ लागा नाही, आपली जळाली बुवा. तेव्हा हानी टोय टाटर बावड्या तो धूर फेकलायला का? तुझ्या निम्यार्ध्या गावड्या मसन वाट्यात नेऊन ठेवल्यात लोकांनी. करणं भक्ती तरी बी बाबा नाही हो. एक जण तर डायरेक्ट ओवीच घेऊन आला. म्हणला महाराज तुमचंच लय अभ्यास आहे. असं नाही, आम्ही बी ज्ञानेश्वरी वाचणारी माणसं आहेत. ज्ञानोबरायांनी मोक्षासाठी लिहून ठेवलंय, मोक्ष जर पाहिजे तर मोक्ष देऊनी उदार काशी होय. माऊली म्हणतात काशी मोक्ष. तुम्हाला लय जड नाही व्हायला लागलं? माऊली म्हणतात काशी मोक्ष देण्याच्या बाबतीत उदारच आहे. पण ज्यांनी ज्यांनी काशी केली तुम्ही नीट ऐका. बावळ्याचा बाजार. तुम्हाला घरी धंदा नाही ना, आमच्या महाराज लोकांना ट्रिपाशिवाय पैसा मिळाला नाही. तुम्हाला सांगितलं कोणी काशीत मोक्ष आहे? आणि आम्ही नाहीतरी का म्हणलोय काशी मोक्ष देतीच की भाऊ महाराज. पण माऊलीनी पुढं खुटी टाकली. माऊली म्हणतात काशी मोक्षच देती, पण तने लागे शरीर ती ये गावी. काशीत मरावा लागत आजी तवा मोक्ष आहे. आणि तुम्ही जिवंत काशी करून महागारी आलाय. सगळ्यात मोठी काशी तुम्ही हीच केली. तुम्ही तिकडेच मराय पावतो, पेटाय आला व इकडे. आणि मी फुकाट म्हणतोय का? मिन्याने बोलायचा पुरावा दिलाय ना. काशीत मरावा लागत तवा मोक्ष. आणि मरावं कुणाला वाटतं का? आगा मरा हा बोल ना असा हाती. मर म्हणलेलं सुद्धा माणसाला आवडत नाही. मग मोक्ष मरून प्राप्त करायचं सोपं आहे का? तुम्हाला जिवंतपणे सांगू का मोक्षाची साधनं? चला माझ्यासोबत. काशीत मरावा लागत तवा मोक्ष. पंढरपुरात मरायची आठ नाही. पंढरपुरात चंद्रभागेत स्नान करायची आठ नाही.
पंढरपुरात पांडुरंगाचं दर्शन घ्यायची, पांडुरंगाला बघायची आठ नाही. पंढरपुरात पांडुरंगाचं मंदिर बी बघायची आठ नाही. पण मोक्षच पाहिजे. फक्त पंढरपुरात जा आणि जिथून दिसल तिथून पांडुरंगाच्या मंदिरात हे तुका म्हणे मोक्ष देखील कळत तात्काळ हा नाच एकदम गोड आणि परफेक्ट प्रमाण दिलंय. तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. मग कळस बघून मोक्ष प्राप्त करायचं सोपं आहे का काशीत मरून? ए बोला की राव, लय वर झालोय मी, तुमच्या जवळ असं रिंगणात पाहिजे होते तुम्ही. काशीत मरून मोक्ष प्राप्त करायचं सोपं आहे का पंढरपुरात कळस बघून? मग जायला पाहिजे कुठं? पंढरपूर. याच्या पलीकडं 5 वेळा काशीला गेल्यावर, 5 वेळा कोण जाऊ शकत नाही, पण 5 वेळा काशीला गेल्यावर आणि 3दा द्वारकेला गेल्यावर जेवढं पुण्य मिळतं का? पंढरीशी जाणं एक वेळा, एक वेळा, पंढरीशी जाणं एक वेळा, एक वेळा, पंढरीशी जाणं एक वेळा, हो एक वेळा, पंढरीशी जाणं काशीला पाच द्वारकेच्या हे काशी यात्रा 5 द्वारकेच्या पंढरीशी जाणं एक वेळा, एक वेळा, पंढरीशी जाणं एक वेळा, एक वेळा, पंढरीशी जाणं एक वेळा, एक वेळा, पंढरीशी जाणं एक वेळा. आलं प्रमाण. काशी यात्रा 5 द्वारकेच्या 3 पंढरीशी जाणं एक वेळा. मग जायला पाहिजे कुठं? याच्या बी पलीकडे सांगतो. बसलेले या जगात एकूण मिळून 360 तीर्थ आहेत. 360 तीर्थाला गेलं तरी चालतं, नाही गेलं तरी चालतं. ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग तीर्थाची चेष्टा करायची नाही, ते पाप आहे. पण 360 तीर्थाला आपल्याला जाणं शक्यच नाही झालं आणि 360 तीर्थाचं पुण्य भेटावं असं वाटत असेल तर फक्त पंढरपूरला जा आणि जिथून दिसल तिथून पांडुरंगाच्या मंदिरात नुसत्या पांडुरंगाच्या मंदिराची पाड बघितल्याबरोबर किती तीर्थ घडते? 360. मग जायला पाहिजे कुठं? म्हणून तुकोबारे म्हणतात, पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पायी उभा भेटीची आवडी ताविळ. आणि स्वतः तुकोबाराया अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात, मी तिथंच आलो. हॅलो. तुकोबाराया अभंगाच्या 2ऱ्या चरणात म्हणतात, मी स्वतः तिथंच आलो. कुठं आलो? निजाच्या माहेरा. महिला मंडळ एक साधा प्रश्न, सोपा प्रश्न विचारतो. माहेर स्त्रीला का पुरुषाला?
ए बोला की माई बाईचा धंदाच असायचा जिथं बोल म्हणे तिथं बोलायचं नाही, नको म्हणे तिथं वाटवाट केल्याशिवाय राहायची नाही. माहेर स्त्रीला का पुरुषाला? तुकोबाराया कोण आहे, स्त्री की पुरुष? मग तुकोबारायाला कुठलं माहेर अपेक्षित असेल? चला जाऊ द्या, तुम्ही माहेर कशाला म्हणता? जिथं आई वडील राहतात, जिथं आपला जन्म झाला ते आपलं काय आहे? माहेर. तसं पाहायला गेलं तर आईनंच आपल्याला जन्म दिला, पण आईच्या पोटात सांभाळणारे आई वडील वेगळे आहेत. आणि लौकिकात तुम्हालाच माहेर आहे, पण अलौकिकात स्त्री असू द्या अथवा पुरुष असू द्या, सगळ्याच एकच माहेर आहे. कुठलं? ऐका. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेचे देवी, आहे भीमरेचे देवी. बाप आई, बाप आई, माझी विठ्ठला रखुमाई, माझी विठ्ठला रखुमाई, माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीमरेचा देवी, आहे भीमरेचा देवी. आपल्या सगळे म्हणजे पंढरपूर. तिथं राहतं कोण? विठ्ठल नावाचा आपला बाप आणि रखुमाई नावाची आमची आई. अजून बी एक सोपा प्रश्न विचारतो, लक्ष देऊन ऐका. तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असली आणि तुम्ही कितीही आनंदात असला, लक्ष द्या, तुमच्या सासरी कितीही श्रीमंती असली आणि तुम्ही कितीही आनंदात असला, तरी ओरिजिनल सुख माहेरात का सासरात? मला ऐका येत. कुठं कुठं? ऐ तुमचीच कॅलेंडर आहेत काही, घ्या आदर्श. म्हणजे खाती आपलं गाती माहेराचं, माहेरात माहेरात, म्हणजे आम्ही तुम्हाला सुळावच दिलंय वही. आणि लयच अवघड भय गड्या हो. तुम्ही यांच्यासाठी काही बी करा, बिचाऱ्यांना कौतुक नाही. तुम्ही 10 तोळं करा, 10 किती पिना पडलाय आपल्याला माहिती, पण ह्यांना त्याचं कौतुक नाही. पण फक्त माहेरातून अर्धाच ग्रॅम आणू द्या, फक्त अर्धा ग्रॅम. भावानी आई आणि हाणला आपलंच. कपडे धुवायला टाकले की 50 हाणीन, 100 हाणीन. पाकिट दिलं की 200 हाणीन. म्हणजे लयच अवघड आहे. महिला मंडळ खरंच तुम्हाला लय सोनं आवडतो. म्हणजे एकच गिर्या म्हणजे जीवाला आराम. आता तोळ्या बिळ्या बोलायचं ना. आता तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात गोळा येतोय. आता लय अवघड झालंय. 2 लाखाच्या आसपास गेलाय तोळा. आता 1 ग्रॅम ज्वेलरी. आता बेंटेक्सवर खेळायचं. आता तोळं बिळं नाही. आणि ऐका, पण जरा लक्ष देऊन ऐका. अरे काय करतात तुमचं तोळं तोळं सोन्याला? अरे काय करतात तुमचं तोळं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील फक्त एका तुळशीच्या माळेच्या मण्याला. घाला, उद्धार झाल्याशिवाय राहायचा नाही. कारण आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गाळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. अजून 2-4 वर्षे खा, पण घाला माळा. नाही तर मग मेल्यावरती 5 मिनिटं आंघोळ बिंगोळ घातल्यावर याच्या टायमाला तुळशीचा पाला घालतात तोंडात, पवित्र व्हायला देह. बरं, ह्याने आयुष्यभर हाडकन नाळ्या नुळ्याच हाणल्या आणि शेवट तुळशीचा पाला येते या तोंडात. शेवट तुळशीचा पाला नाही घालायचा, कोंबडीची पकड कोंबायची खमर. आयुष्यभर तो तीच झपकावलं ना. म्हणून माळ घाला रे, खरंच घाला. उद्धार झाल्याशिवाय राहायचं नाही. मरायच्या अगोदर एकदा तरी त्या माळेचा तुळशीचा पळशी आपल्या हृदयाला होऊ द्या. कधीतरी देवाला मागा थाप. गळ्यामध्ये माळ दे, हातात टाळ दे, देवा मला एक तरी आशी संध्याकाळ दे, देना देना दे रे ना रे ना. देवा पुढे जाऊन एकदा म्हणा, देवा मरावं तर एक दिवस लागणार आहे, शेवट तर एक दिवस होणार आहे. मातीत तर देह मिसळणारच आहे, पण मातीत देह मिसळायच्या अगोदर माझ्या जीवनात एक रात्र अशी दे की ज्या रात्रीमध्ये तुझा टाळ माझ्या हातात असेल, तुझी माळ माझ्या गळ्यात असेल आणि तुझं भजन माझ्या मुखात असेल. आणि असं करत असाल तर अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. तर शेवट गोडे. महिला मंडळ विनोदाचा भाग सोडून द्या, पण ओरिजिनल सुख माहेरातच. कारण तिथं राहतं कोण? आई आणि बाप. जीवनात किती बी दुःख असू द्या, पण एकदा का माणूस आई बापाच्या मिठीत गेला की माणूस शांत होतो. तुकोबाराय म्हणतात, आम्ही त्याच आई बापाच्या मिठीत गेलो, परिणाम परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेल्या.
पण शेवट गोड कशानं झाला? आयुष्यभर एकच दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. बोलण्याची नाही. आता देवाविनं काही रात्र न कळे दिवस न कळे तरी लोकांनी भजन केलं. मग आम्ही काय करावं? सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला बाबा, तरी लोकांना भजन केलं नाही. लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला तरी भजन केलं नाही. किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे तरी भजन नाही केलं. काय माय गेली होती भूतापाशी हरिनय मुखाशी अरे मुडा तरी भजन नाही केलं. मग नाथ बाबा हरिपाठात सांगतात, ज्या व्यक्तीचं तोंड देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड असू शकत नाही. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जीवा नव्हे काळ सर्पाय. थोडं जरा परखड बोलू का? राग नाही न्यायचा, कारण मला तसलं कीर्तनात येत नाही. या 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 उपकाराला आलाय होय. तसलं नाही. कीर्तन मिळावं म्हणून लाडातली कीर्तन आपल्याला जमत नाही. जे असेल ते आपलं बोलणं परखड असतं. कारण 4 वर्षात 7 लाख किलोमीटर माझ्या 3 गाड्या पळाल्यात. कीर्तन किती गेलेत मला आठवत सुद्धा नाही. आता ह्या वयात फेटा बघितला तरी झाकी ती मला. त्यामुळं कीर्तनाच्या अपेक्षेने कीर्तन नाही. फक्त एकच बुडते हे जनन देखवे डोळा येतो कळवळा. सांगू प्रमाण सांगू तुकोबऱ्याच्या अभंगाची सुरुवात आहे. नाम नवदे ज्याची वाच. माझा तुकाराम नावाचा बाप दिहूत बसलाय. त्या बापान लिहिलंय, बापाचं नाव घ्यायला पोरानं कधीच लाजू नाही. परत प्रमाण सांगतो. नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. बाबा तरी भजन केलं. म्हणजे आपलं झालं कसं माहिती का सर? एकदा काय झालं, एका गावात एक नदी होती. नदीच्या किनाऱ्यावरती एक झाड होतं आणि त्या झाडाच्या फांदीवरती आई माकडन माकडी राहायची. बरोबर रात्रीच्या 12 वाजता आणि रात्रीच्या 12 वाजता आकाशात दौंडी झाली. जो कोणी पाठ्य 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्याचा सुंदर राजा होईल आणि सुंदर राणी होईल. त्या दोघांना ऐकलं माकडानं माकडीनं आणि बरोबर पाठ्याच्या 2 वाजल्याबरोबर त्या माकडीने नदीच्या पात्रात उडी मारली. सुंदर राणी झाली. पोहत 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 नदीच्या किनाऱ्यावरती तवर तांबडं फुटलं झुंझुमून झालं. तेवढ्या ती झोपल्याला माकड जागा झालं. तसं माकडं उशिरात जागे होत येतं. तुम्हाला कळणार नाही कारण तुमची लक्ष नाही. तुम्हाला ह्याचा वारा लागलाय कार्यालयाचा. तुम्हाला वाटतं आपण लग्नाला चालूय. जरा लक्ष द्या. ती माकड जागा झालं. माकडानं बघितलं आपली हाय का माकडी, पण त्याला आई दिसा ना. आता त्याला नाही दिसल्यावर त्याची अवस्था काय झाली असेल त्याचं जाऊ द्या. आपल्याला जर 2 दिवस आपली नाही दिसल्यावर मी माकडीन म्हणलो ना. ए काय काय गडी दरवाजा लावून भांडी घाशी दे रे. लय अवघडे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याला दिसना सायरा वायरा पळायला लागलं. पळता पळता सुंदर राणीच्या समोर जाऊन उभं राहिलं आणि राणीला विचार केली, ओ राणी साहेब रात्री ती माझ्या जवळ होती हो, पण सकाळपासून कुठं दिसना. 2 तास झालं शोधतोय पण गावा नाही. राणी साहेब तुम्ही बघितली का? राणी म्हणली आहो. म्हणजे तुमच्याकडे आहोच म्हणतात का त्यांना? म्हणजे बरं आहे. पुण्याकडे लय बी नसलंय गाड्याला किंमतच नाही. अरे पप्पू नवऱ्याला अशा हाणल्या पायत निबार काठीनी जरा जागा येतो. अहो ती माकडीन दुसरी तिसरी कोण नाही. ती माकडीन मीच आहे ना. तुम्हाला कसं काय बुवा? रात्री तर झोपताना माकडीन होती. सकाळी डायरेक्ट राणी. ती म्हणली तुम्ही रात्री आकाशात दौंडी झालेली ऐकली नाही का? जो कोणी पाठ 2 वाजता नदीच्या पात्रात उड्या मारल त्याचा सुंदर राजा होईल राणी. मला ऐकली होती की मग उडी का नाही मारली? मला नाही ते रोज 5-50 उड्या मारायची घरी. आतापर्यंत राजा झालतो का? तेव्हा आता झालो असतो. ते म्हणले आतापर्यंत दौंडी तरी झालती का? मग आता दौंडी झालती म्हणल्या उडी मारून बघायचं झालं काय? तो म्हणला राजा झालो असतो काय? ती म्हणली नसताच राजा झाला तुम्ही तर माकाड होताच की. मला बी तीच सांगायचंय. आपल्याला बी संतांनी दौंडीच देऊन सांगितलं. हा करूनच सांगे तुका नाम घेता राहू नका. दौंडी पिटी भावे चोखा मेळा उभारीला हात जगी जाणवली मात तरी माकडाला कळाना भक्ती करायला पाहिजे. त्या माकडासारखीच आपली गत झाली ना. दौंडीच देऊन सांगितलं पण आपल्याला त्या माकडासारखी शंका आहे त्या दौंडीवरती. संतांच्या देव भेटेल काय? भक्ती केल्यानंतर आपल्याला संत होईल काय? आपण देव होऊ काय? पण हे जरा लक्ष देऊ नाही का? या वारकरी संप्रदायाच्या ज्ञान गंगेत आल्यानंतर भक्तीच्या मार्गावरती चालायला लागल्यानंतर आपली भक्ती त्या टोकाची नसेल तर आपण देव व्हायचो नाही, संत व्हायचो नाही, संत भेटायचे नाही, देव भेटायचे नाहीत. पण जाहीर कीर्तनातून ऐकून जा. वारकरी संप्रदायाचा विचार का जीवनात अंगीकार केला रे केला या जगात एक चांगला माणूस तर आपण बनू शकतो ना. मग कमीत कमी चांगला माणूस बनण्यासाठी तरी झडझडून वाहिला आणि हे भक्तीचे वाटेला बाबा तरी लोकांनी भजन केलं नाही. मग नाथ बाबा काकड्यात काय म्हणतात जरा बघा. थांब द्या. नरदेह दुर्लभ जाना रे नरदेह दुर्लभ जाना नरदेह दुर्लभ जाना नरदेह शतवर्षाची गणना रे शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना शतवर्षाची गणना यमते दुःख यांतना रक्त यमते दुःख यांतना
तयामध्ये रुकयातना तयामध्ये रुकयातना तुम्ही वासुदेव तुम्ही वासुदेव 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 तुम्ही वासुदेव 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 तुम्ही वासुदेव वासुदेव तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणाले तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा की काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण आहे, त्यात नाथबाबा सांगतात नरदेह दुर्लभ जाना. ओ ती आजी नतवाली आजी तुम्ही दोघी तिघी ती जुन्या काळात वासुदेव यायचं का घरी वासुदेव यायचं ना. ती टोपी असायची तिला उलटे मोराची पिसारी असायची सजवलेली असायची बरोबर पाठ 12 वाजता यायचे. झोपल्या काय बरोबर पाठ 4 वाजता यायचे पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं वासुदेवाला दान पावलं सकाळच्या पारी दान पावलं दादा दान पावलं. ती पिंगळ यायचं का पिंगळ एका हातात कंदील असायचं एका हातात टिमकी असायची टिम 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 टिम. आजी आता येतो वासुदेव आता पिंगळा आता वासुदेव नाही पिंगळा नाही आता येतो सकाळ सकाळ पठ्ठरवाला पाववाला पॉंग पॉंग. सध्या तीच माणसाला जाग करते त्यामुळेच माणसा द्यायला. जुन्या काळात वासुदेव करायचो पण गाणं लय भारी म्हणायचं ऐका आवडेल तुम्हाला. जगात नाही राम दाम करी काम वेळा दाम करी काम पैशाची चाचणी सनपुरायाची हवं जन्म या पैशाची गुलाम रे दाम करी काम गाथेतली नाहीत माथेतलीत पण आपला देव देश आणि धर्म सांगणारी गाणी. जुन्या काळात ती वासुदेवाचं आणि ती शिकवायचं पैसा कसा कमवला पाहिजे. आता माणसं एकमेकाला लय भारी बोलतात. माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवला तरी चालेल पण माणसं जोडलीच पाहिजे. पण दुर्दैव पैसा नसेल तर माणसाचं सोडा कुत्रं बी जवळ येत नाही. कुत्रं म्हणतं भंगारायला का ती कशाला त्याच्या नादी लागायचं नाही. आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचे नाही. तुमच्या अख्ख्या सारोळा कासारमध्ये बोंबलत फिरायचे ह्या चौकातून त्या चौकात. ज्याला लय तुम्ही जिगरी म्हणताय का त्याच जिगरीनं तुम्हाला बघितले होते दुसऱ्या नाही 3ऱ्या गल्लीतून पळून जाईन. नकोय सकाळ सकाळ 1000-500ला दणका बसलाय. कारण मी फुकट बोलत नाही माझ्याकडे प्रमाण आहे. धनवंताला ही सर्व मान्यता आहे जगी. सब पैसे के बाई दिल का साथी नाही का. या जगात पैशावाल्याला किंमत आहे. पैसा कमवाच पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारी वेच. बाबा आपल्याकडे एक वाक्य कायम सांगितलं तर आपल्या खिशात कोट्यावधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कोणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा. कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो. तरी बसलेले लोकांनं भजन केलं तरी केलं भजन नाही. मग एवढं सांगून बी एखादा म्हणला महाराज नाहीच भजन केलं नाहीच देवाचं नाव घेतलं तर मग आमच्या बापाचं काय जायचं. आपला बी हाय सांगायचा धंदा त्याचंच पैसे घेतो आपण. तुम्ही ऐकलं नाही ऐकलं तरी आपलं ठरलंय त्यात बदल. पण तुमची मुदल केरात गेल्याशिवाय राहायची नाही. आणि तुमची मुदल केरात जाऊ नये असं वाटत असेल तर देवाचं नाव घ्या. आणि नाही घेतलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जॅगवार पजेरो जीप कंपासवाडी बुलट थार क्रेटा इनोवा छोटा टी टमटम 4-7 टेम्पो आयशर घोडा बैलगाडी एमटी राजदूत सायकल मर्सिडीज BMW बेन्झ रेडा हाल्या 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 आणि हाल्या बसलाय फकड्या. आणि मग हातात चाबूक आहे मारी ती तुडी ती झुडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल नाही त्या यमाशी करुणा तप्त भूमीवरी चालविते. वर गेल्या वाचलं हानी त्यात मी बी अजून गेलो नाही त्यामुळे मी बी अजून बघितलं नाही. फक्त वाचून सांगायला लागले. पण ज्या दिवशी जाईल त्या दिवशी मला बी कळण किती हानत्यात पण आम्हाला नाही. जी भजन नाही ना करणार अयो लय रट्ट खातात राहतो. लय हानते ती लय लय. तुम्हाला आता सोपं वाटतंय. तुम्ही म्हणाल महाराज लोक आहेत ह्यांचा धंदा ही सांगतच असतात आपण ऐकल्यावर करायचं असतं. यायचं आपली प्रॉपर फॉर्मॅलिटी पूर्ण करायची खायचं निघून जायचं. पण खरंच सांगतो नारदाच्या गादीची शपथ घेऊन सांगतो वर गेल्यावर असं रट्ट खाताल तुम्ही. एखादा म्हणजे महाराज माझं नगरमध्ये लय चालतं तू येडा आहे. एखादा म्हणेन महाराज माझं मुख्यमंत्री ऐकतो तू पागल आहे. एखादा म्हणेन माझा डायरेक्ट पंतप्रधान लगेच फोन उचलतो तुझ्या गोळ्या संपल्यात. कारण वर गेल्यावर ती पंतप्रधानाला मोजित नाही आमदाराला मोजित नाही खासदाराला मोजित नाही कुणाला मोजित नाही विकास देवडेला सुद्धा मोजित नाही. फक्त ती एवढंच बघतो भजन केलंय का.
चांगलं जगलाय का, लोकांची कामं केल्यात का, दुसऱ्याचं ती बघत पण ती डाव्या बाजूनं बघत नरकात टाकायच्या बांध कोरलाय का, चौकात बसून लाव्या केल्यात का, गावात चांगलं भावाचं जमतंय ह्यानी तुरूस आणलाय का, मग रटयत. आणि अजून बी आमच्यासारख्या तुमचा विश्वास नसल सोनू तुझा माझ्या नसल भरोसा तर मरून बघ ना, दूध का दूध आणि पाणी का पाणी, वर गेलं की लगेच कळलं किती हाणत्यात. फक्त हाणल्यावर आम्हाला सांगा येऊ नका, नाही तर तुम्हाला बघून भूतन हाडळ म्हणून आम्हाला बी कुणीकडे पळावा मेळ लागायचं नाही, म्हणून भजन करा ना. अजून बी नसल कळत तर नाथ बाबा काकड्यात काय गोड सांगतात जरा ऐका. हे जरी मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल, दुसरा येईल, हे जरी नाही काल. शेवटी सरत शेवटी सरत शेवटी बाळवातून येईल, सरत शेवटी आमचे काय एका जगामध्ये आपले काय वाटायला. बोली बोली तुझे पिंगळा महारी, पिंगळा महारी, बोली बोली तुझे का पिंगळा महारी. हे पिंगळा महारी, बोल बोल तुझे का पिंगळा महारी, पिंगळा महारी, बोल बोल तुझे का पिंगळा सावधानी भजन नाला देव करा कैवारी. मल्हारीची माझ्या मल्हारीची बाई, हे माझ्या मल्हारीची माझ्या मल्हारीची बाई. निर्गुण मेरा दादा माऊर माझ गाव, निर्गुण मेरा दादा माऊर माझ गाव. शकून 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 सांगावया आले माई मात, शकून सांगावया आले माई मात. लागली याचा उग, लागली याचा उग, मामा तुम्ही गेलो, मामा तुम्ही गेलो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. जीवनाचं दोन झालं, जीवनाचं दोन झालं. मागाच्या जातीची पोलादी छत्तीची जगात वैभवशाली हो, मागाच्या जातीची पोलादी छत्तीची जगात वैभवशाली. शिवरायाची जय जय आली, माझ्या राजाची जय जय आली. जय 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 भवानी, जय 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 सगळ्याच्या ज्याला ज्याला राजाविषयी अभिमान आहे त्या सगळ्याच्या हातवर, ज्याला ज्याला वाटतं आपण हिंदू आहे आणि आपण भारतात राहतो त्या सगळ्याच्या हातवर हा जय 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 भवानी हे शिवाजी, जय भवानी, जय 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 शिवाजी. प्रौढ क्षत्रिय कुलवंश शिवाधीश्वर राजाधिराज योगिरा नीतिवान गुणवान शौर्य कीर्तिवान वैभववान जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, संभाजी महाराज की जय, हर हर जय भवानी, जय जवान. ही सोपं नाही, हे काही 500 घेऊन मतदान करणार रक्त आहे बाई. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं रक्त आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओ म्हटल्यानंतर शांती मिळते, ओ म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम एक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोचे साठी महाल राजमहाल ताजमहाल बांधणारे या जगात अनेक
अनेक राजे होऊन गेले असतील, पण आईच्या इच्छेसाठी उभा स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं, या जगात सर्वात मोठे 19 राजे होऊन गेले, त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आपला अभिमान आहे ना, आपला स्वाभिमान आहे. आता बाबा आमच्यातलीच काय काय जुनी खोंड आम्हाला सांगतात, महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनच सांगायचा विषय का? मग तू सासू सुना कीर्तनच सांगतो, तुझ्या बापाने गाथ्यात लिहिलाय काय? उलट त्यापेक्षा ही बरं, याची गरज आहे, आज लोक त्या मार्गाने चालतील. आणि मला डॉक्टरांची आवर्जून सांग नाही, महाराज पवारान ते झालं पाहिजे, बाकी कीर्तनात काही सांगा आम्हाला त्याच्याशी काही नाही. त्यांनी ज्या ज्या सूचना मला केल्या ते कीर्तन असेल. त्याच राजाच्या आयुष्यातली सर्वात मोठी क्रांती जरा ऐका. प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी राजाच्या त्याची नाही जाणीव वशवशैली, त्याची नाही जाणीव वशवशैली. करील काय कल्पना योगीची राम, करील काय कल्पना योगीची राम राम, करील काय कल्पना योगीची राम राम. छत्रपती शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीसाठी प्रतापगडच्या पायथ्याला सुंदर शामिया उभा होता. भेटीसाठी छान उभारलेला, भेटीसाठी छान उभारलेला नक्षीदार शामियाना, नक्षीदार शामियाना. आणि अशा शामियाना खान लवलवल हल्ला, खान लवलवल हल्ला. सय्यद पंडित त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगतीला, शिवबाच्या संगतीला अहो म्हणतात होते शिवाजी म्हणून वाचले शिवाजी. आणि निश्चित वेळ आलो होता, अफजल खान त्या शास्त्रात येऊन बसलेला. आणि निश्चित वेळानंतर छत्रपती शिवाजी महाराज येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज खान म्हणतो आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ. महाराज म्हणले बेट्या नाही ना म्हणणार तर या महाराष्ट्राच्या 18 पगड जातीतल्या लोकांचा इतिहास. अरे आमच्याच मातीत येऊन आमच्या शिरशात चोरी करणाऱ्याची याच मातीत माती केल्याशिवाय परत नाही बघा. तर नाव नाही सांगणार शिव खान हात कमारी तो हसरी, खान हात कमारी तो हसरी. छत्रपती शिवाजी महाराज खानाला अलीकडे गेला आणि खानाला लगा केला. खानला अभिमान कट्टरीचा वार केला, खरखरा आवाज झाला, शिलखंड आला. खानाचा वार भुका गेलेला. खान हडबड आणि इतक्यात छत्रपती शिवाजी महाराजांना संदेश आला. मोठमोठे विस्मरण करायला वाघनक्याचा मारा केला, खानाचा तळतळा बाहेर आला आणि खान जागीर गतप्राण झाला. आणि अशा पद्धतीनं प्रतापगड चरित्र संपलं आणि आम्हा हिंदूंचा विजय झाला. प्रतापगडाचे युद्ध झाले. एकदा सगळ्यांनी हात वर करा बरं. त्याच्यातलं कोण घोषणा देणार नाही. आपल्याला बी राजाविषयी किती अभिमान आहे बघू ना जरा एकदा. करा हात वर. हा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवाधीश राजा योद्धा नीतिवान गुणवान शौर्य कीर्तिवान वनवंत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज की
धर्मवीर संभाजी महाराज की हर हर जय भवानी. मग हे जरी नाही झालं दुसरा येईल कोण? यमाचा पाहुणा प्राणी होईल आणि त्या यमाच्या ताब्यात जायचं नसल तर करा हरिभक्ती परलोकी येईल कामा सोडविना यमा पासून या. निश्चित आतापर्यंत तंतोतंत मी अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. ओवीनिशी प्रमाणानिशी आतापर्यंत बोललोय. माझ्या हातात मोजून 20 मिनिटं आहेत. त्या 20 मिनिटामध्ये मी अजून वेगळ्या पद्धतीने सांगेल जीवन नेमकं कुणाचं सफल. लक्ष द्या. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात. परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. उदाहरण द्यायला ऐकून जा. महिला मंडळ 4 जानेवारी 2026 रोजी एका महिलेचं एका स्त्रीचं 4थं पुण्यस्मरण होतं. त्या स्त्रीचं नाव होतं शिंदोताई सपकाळ. ऐकलंय नाव? नाही सांगायला काय कीर्तनात पण जगली कीर्तनात सांगायसारखं म्हणून सांगतो. 2च मिनिटं घेतोय आणि मग आई बाप स्पष्ट करतो थांबतो. ऐका. नवऱ्यानं टाकून दिला, बापाच्या दारात गेली, बापानं सांगितलं दिली त्या दिवशी मेली, परत माझ्या दारात यायचं नाही. प्रत्येकाच्या दारात जायची, हात पसरायची, पदार पसरायची आणि सांगायचे कुणीतरी भाकर द्या रे. तुम्ही जर भाकर दिली तर मीही जगेन आणि माझं लहानसं बाळ जन्माला आलंय ते पण जगेल. पण हे जग इतकं निष्ठुर आहे. जिवंत माणसाला आधार देताना माणसं 1000 वेळा विचार करतात पण मेल्यावरती मात्र चौघजण खांदा देण्यासाठी धडपड करतात. अरे मेल्यावरती खांदा द्यावा लागतो ती आमची धर्मसंस्कृती, त्यात बदल नाही करून जमणार. पण जिवंतपणे एखाद्या व्यक्तीला आधार देऊन बघा, त्या व्यक्तीच्या जगण्यातला आनंद द्विगुणे झाल्याशिवाय राहणार नाही. आलाय ताईंना अण्णांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तर ऐकून जा. कोणाच्या तरी जीवनातलं दुःखाचं कारण बनण्यापेक्षा कोणाच्या तरी जीवनातलं आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न करा. विटेवरचा मालक आपल्याला सुखी केल्याशिवाय राहायचा नाही. मसन वाट्यात जायची, आई विसाव्यावरती मांडलेलं पीठ घ्यायची, त्यात पाणी टाकायचे, हातावरती भाकर थापायची आणि त्याच प्रकारातला एखादा जळता निकार घ्यायची आणि त्याच्यावरती भाकर भाजायची. एक दिवस मनात आलं हे जगणं आहे, असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. रस्त्यावरती निघाली, ट्रकला आडवी जाऊन जीवन संपवणार. तेवढ्यात एका ब्रिज खाली एक म्हातारा मरणासन्न अवस्थेत भिकारी पडला आणि तो हाक मारतो, हे कोणीतरी पाणी पाजा रे, शेवटच्या घटका मोजतोय, पाणी पाजा, शेवट गोड होईल. तो आज सिंधुताईने ऐकला आणि सिंधुताईने विचार केला, हे सिंधुताई जगलीस तर काय जगलीस ग? किड्या मुंग्यासारखी जन्माला आली, किड्या मुंग्यासारखी 5 मिनिटात मरून जाशील. काय अस्तित्व आहे ग? जन्माला आली काय, मेली काय, कुणाला काय घेणं देणं ग? अगं नवरा सुद्धा तुला अग्नी डाग द्यायला यायचं नाही. 5 मिनिटात म्युन्सिपाल्टीची गाडी येईल आणि तुझी राख करेल. पण जाता जाता त्या तहानल्याची तहान भागून मर, पुण्यवान होशील. तो आवाज सिंधुताईने ऐकला आणि सिंधुताईने विचार केला, हे सिंधुताई चुकतेस, जा पाणी पाज. बाटली घेतली, पाणी पाजायला सुरुवात केली आणि आई पाणी पाजता पाजता लक्षात आलं साडीच्या पदरात भाकर आहे आणि मेल्यावरती भाकर प्रेतावरच जळायची ना. ती भाकर सोडली, ती पाण्यात टाकली, तिचा भोगा केला आणि त्या माणसाला खाऊ घातली. बसलेले परिणाम असा झाला, जे मरायला लागलं होतं का ते जगलं. आणि ते जगल्यानंतर सिंधुताईने विचार केला, मी असा एखादा जगू शकते तर मी असे हजारो सुद्धा जगू शकते. याला म्हणतात आत्मविश्वास. आणि तो कसा पाहिजे? अरे जिद्द सुद्धा अशी ठेवा, जिद्द सुद्धा अशी ठेवा की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळवता आल्या पाहिजेत. आणि प्रयत्न करूनही जर एखादी गोष्ट मिळवता येत नसेल तर ती सोडूनही द्यायला शिका. कारण या जगातलं जर सगळंच आपल्या म्हणण्याप्रमाणे होत गेलं असतं तर जगण्याला गंमत आणि विटेवरच्या पांडुरंगाला किंमतच राहिली नसती. आजही सगळ्या गोष्टी त्याच्या सत्तेनं चालतायत म्हणून भजन कीर्तन लोक करतात, नाही तर केलं नसतं. पुण्याचा निर्णय बाजूला केला. पुण्याला गेली, दगडूशेठ ट्रस्टच्या गणपतीला आपली एकुलती एक ममता नावाची मुलगी आंदण दिली आणि हडपसर जवळ मांजरी येथे ममता सदन नावाचं अनाथ आश्रम स्थापन केलं. डॉक्टर साहेब जाता जाता मरता मरता 2600 अनाथ लेकरांची आई होऊन गेली. ती सिंधुताई सपकाळ या जगात अनाथांची माय झाली. या जगात 2च अनाथांची माय, एक ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनाधानी पाय वंदित असे, आणि दुसरी सिंधुताई सपकाळ परत अनाथांची माय नाही. सर माझं काय भाग्य मला माहीत नाही, पण ज्या सिंधुताईचं व्याख्यान आहे काय भारत सोडा, भारताच्या बाहेर लोक का शिनवार बघायची, त्या सिंधुताईची साहेब 4 पुण्यस्मरण झाली. त्यातल्या फक्त 2ऱ्याच पुण्यस्मरणाला कीर्तन झालं आणि ते नशिबानं माझ्यासारख्या एका छोट्या गावातल्या लोकांच्या मुलाच्या वाट्याला आलं. कारण माझं जगणं त्या तत्वातलं आहे. सर हे तिघंजण आलते मागच्या 4-5 दिवसापूर्वी घरी. त्यांनी बघितलं काय चाललंय माझ्या घरी काम. ते निश्चित शेवट मी बोलेल माझं जगणं त्या तत्वाचं आहे. नुसतं बोलाचीचं कडीन बोलाचीचं भातं मला जमत नाही. जसं बोलतो तसं वागतोही तसं करूनही दाखवतो. जगायचं आहे त्या सिंधुताईचं जगा.
तुम्ही म्हणू शकता शेवट तो भला माझा बहुगुण झाला. निश्चित आईंच्या आणि सरांच्या बाबतीत मी हे बोलेल. उदाहरण त्यांच्यासाठी सांगितलंय. जगले आयुष्यभर, लहानातून प्रपंच मोठा केला, स्वबळावरती शिक्षक झाले. शिक्षकाची नोकरी करता करता दोघांनी, आईनंही शिक्षिकेची नोकरी केली. आयुष्यभर हजारो मुलांना शिक्षण देण्याचं, ज्ञान देण्याचं, नीतीचे धडे शिकवण्याचं काम केलं. चांगला रस्ता काय असतो हे आयुष्यभर सरांनी आणि आईंनी या जगाला शिकवलं. शिकवत असताना, समाज प्रबोधन करत असताना समाजकार्यही केलं. सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर सरांनी प्राचार्याची नोकरी केली. त्याचबरोबर अनेक कामं करत असताना त्यांना आदर्श शिक्षक म्हणून महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार प्राप्त झाला. त्याचबरोबर पर्यावरणाशी निगडीत राहून पर्यावरणाबद्दल काम करत असताना त्यांना पर्यावरण प्रेमी हा पुरस्कार त्यांना मिळाला. आयुष्यभर चांगलं जगले, चांगल्या मार्गानं गेले, चांगल्या मार्गानं मुलांना घडवण्याचा प्रयत्न केलं. दोन्ही मुलांना उच्च शिक्षित बनवलं, मुलींनाही उच्च शिक्षित बनवलं आणि निघून गेले. पण आज निश्चित एवढं बोलेल मी, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या ते कीर्ती जगा माझी. किंवा तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. कुणाची कीर्ती या जगात शिल्लक राहत नाही. त्यासाठी जगावं लागतं अण्णांसारखं, जगावं लागतं सुमन आईसारखं, सरांसारखं, तर या जगात कीर्ती शिल्लक राहते. कशी राहील आहे का? चालताना असं चाला, आपल्यासोबत 10 जणांना चालावं. बोलताना इवली म्हणतात साचा आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, मुखी अमृताची वाणी देह देवाची कारणी. बसताना अशा ठिकाणी बसा, आपल्यासोबत 10 जणांना बसावं आणि जाताना असं जा, आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल का त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजे, तर तुम्ही जगाला चांगलं म्हणायचं. आणि निश्चित आई आणि अण्णा ज्या दिवशी गेले त्या दिवशी गावाच्याच काय, पण त्यांच्या हातून जेवढी मुलं शिकली त्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं असेल. आम्हाला ज्या माणसानं लाईनला लावलं, ज्या माणसानं आम्हाला शिकवलं, ते एक आदर्श शिक्षक आमच्यातून निघून गेले. पण निश्चित आज मी बोलेल, अण्णांच्या आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाला तुम्ही एवढ्या ताकदीने या ठिकाणी येऊन बसत असाल. सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, कला, क्रीडा, विविध क्षेत्रातील मान्यवर जर या ठिकाणी येऊन बसले असतील तर सर मी एक बोलेल, अण्णा आणि आई काय ताकदीचं जीवन जगले असतील याचा विचार करा. आईंसाठी आणि अण्णासाठी मी एवढंच बोलेल. आज ते निश्चित म्हणत असतील, याच आम्ही आयुष्यभर जी काही खटाटोप केली, जे काही मुलांना घडवण्याचा धडा घेतला, जो वसा घेतला, तो एवढ्यासाठीच, याजसाठी केला होता टास, शेवटचा दिस गोड व्हावा. किंवा शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा शेवट चांगला झाला, माझा शेवट उत्तम झाला. पण ते गोड करण्यासाठी आम्ही जगलो मात्र आयुष्यभर चांगलं. सर, वडिलांच्या आधी आई गेल्या ना, आई गेल्या ना. आता ऐका, नवऱ्याच्या, तुम्हाला टाईम नाही ना, म्हणजे संपव नाही ना वाटत का, करून अजून 10 मिनिटं चालून देऊ ना. ऐका, मी एकच बोलेल, जर वडिलांच्या आधी आई गेली असतील तर लई ताकदीचं जीवन दोघं जगले. कारण या मरणाला आयुमरण असं आमच्या शास्त्रात म्हणतात. मध्ये पतीच्या अगोदर जाणं त्याला तुमच्या भाषेत सुवासनीचं मरण असं म्हणतात. हे अनेकांनी आई मागितलं पण तरी बी मिळालं नाही. पण आईचं आणि वडिलांचं जीवन त्या ताकदीचं, म्हणून आईच्या पदरात हे भाग्य मिळालं. 2 महिने का होईना पण पतीच्या अगोदर या जगातून निघून गेल्या. निश्चित माझ्या कीर्तनानं त्यांचा शेवट गोड होईल का नाही काही सांगता येत नाही. पण आयुष्यभर इतकं चांगलं जगले, आयुष्यभर लाखो विद्यार्थ्यांना सन्मार्गावरती लावलंय. याच्यापेक्षा वेगळा परमार्थ जीवनामध्ये अजून काय घडायचा. निश्चित आज त्यांचा जन्म सफल झाला, हे म्हणाय काही अडचण नाही. शेवटी मी एकच बोलेन, या जगात जी सगळ्यात जास्त प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. लेकोराचे हित वाहे माऊलीची चित्त ऐसे कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. किंवा जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकळ ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव. जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या लेकरांवरती प्रेमच करत आली त्या व्यक्तीचं नाव आई आहे. पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. आज मला दोन्ही स्पष्ट करायचे, ऐकून जा. आई ग भूक लागली म्हटल्यानंतर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली रे, पण आयुष्यभराच्या जेवणाची सोय करणारा बाप मात्र आम्ही विसरून गेलो. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून येणारी आई सर्वांनी बघितली. पण आयुष्यभराच्या जुळवाजुळवीसाठी पैसे द्यायच्या बापानं आयुष्यभर रात्रंदिवस तगमग केली ना, तो बाप मात्र आम्ही कायमच विसरून गेलो. महिला मंडळ बोलता बोलता तुम्ही कायम म्हणत असता कौशल्येचा राम बाई, कौशल्येचा राम. कारण ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघतात त्यावेळेस कौशल्य माता रामासमोर जाते, डाहे मोकळून रडते, रामा नको ना जाऊ वनवासाला. तू जर वनवासाला गेलं तर आई जगायची नाही, पण आई जगली. पण दशरथ नावाचा बाप सांगतात, रामा तू जर वनवासाला गेला ना, बाप नाही जगायचा लेका. झालंही तसंच. एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं पुत्रयुगामध्ये प्राण सोडला, पण आपल्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा राम बाई, दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं
यशोदेचं कौतुक अवश्यच करायला पाहिजे, कौतुकास पात्रच आहेत. पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण मुलगा वाचलाच पाहिजेत, ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही कधी विसरता का म्हण. आई गेली की आमच्या डोळ्यात पाणी येताना आम्ही म्हणायला सुरुवात करतो, आई वाचून अराई वाचून या लेकराची दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्यालाही नाही त्याला कळते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई, रडत धाई धाई ग, रडत धाई धाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला, निघून गेली सावली आई पडलो मी उन्हाला. अग वासराला सोडून कुठं, अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग, निघून गेली गाई ग, ए ना माझी आई ग, ए ना माझी आई ग. रामू लय प्रेम करते, पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे जगण्याचं माप आहे, बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती आपल्या मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीरावरून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐका, उरामती माया ताच्या काळ्या मेघावानी, उरामती माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला, होटामधी हसू जरी कना वाकला, घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची दापर, लई अवघड हाई गड्यार उमगाया बापर, उमगाया बापर. ए किती प्रेम करतो. शेवटची 5 मिनिटं माझ्या हातात थांबतो ऐका. आतापर्यंत काल्पनिक घटनेवरती मी कधी कीर्तन केलं नाही, मला ते जुळत नाही. मी माझ्या डोळ्यानं बघितलेला बाप या जगात किती प्रेम करतो ऐकून जा. तुम्ही सगळ्यांनी यूट्यूब इंस्टाग्राम वापरता, त्यांनी सगळ्यांनी बघितली. 4 महिन्यापूर्वीची घटना आहे आमच्या बारामती भागातली. परेश्वरचा मोरगावचा एक गणपती अष्टविनायक पैकी किती बाप प्रेम करतो ऐका. 4 महिन्यापूर्वी बारामतीतून जेजुरी रस्त्यानं मोरगावच्या रस्त्याने एक हायवा भरधा वेगानं निघाला होता, आणि त्याच रस्त्यानं एक बाप आपल्या मुलींना 2 मुलींना मोटरसायकलवरती घेऊन निघाला होता. अचानक एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं, आणि त्या बापाची मोटरसायकल त्या हायवाच्या खाली जाते, आणि इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहत नाही. तुम्ही घटना जर यूट्यूबला इंस्टाग्रामला बघितली असेल तर हायवा रिव्हर्स घेतानाचं जर दृश्य बघितलं असेल तर त्या जसे बाजूला चिखलाचे आपल्याकडे गोळे पडलेले असतात का, तसं त्या हायवाच्या मागच्या टायरमधून त्या बापाच्या अंगाच्या मांसाचे तुकडे खाली पडताना दिसतात. इतक्या वाईट अवस्थेत होते. तरीही आपलं राहिलेलं अर्धपोट डांबरीवरती टेकवलं होतं, हात पुढे टेकवले, ते डोळ्यात पाणी होतं, आणि जमलेल्या अख्ख्या समुदायाकडे आशेनं बघून एकच सांगतात, ऐका मरणार, संपणार, जाणार, काही क्षणाच्या, काही मिनिटाच्या, काही सेकंदाच्या पलीकडचं माझं आयुष्य नसणार आहे, पण ऐका ना, माझ्याकडे बघत बसण्यात वेळ घालवू नका. आणि आता जगून तरी मी काय करू, राहिलं काय माझ्या अंगात, पण ऐका ना, मी मेलो तरी मरू द्या, पण माझ्या 2 मुली कुठे उडून पडल्या तेवढ्या बघा, त्यांना उचला आणि माझ्या मुलींना दवाखान्यात घेऊन जाऊन त्यांना जगवा. बाप मेला तरी मरू द्या. ए मरताना सुद्धा ज्याच्या डोक्यात फक्त आपल्या लेकरांचाच विचार असतो का, त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्यावरती थांबत. आता त्या 2 मुली मरतात, तो बाप मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो, आणि हा धक्का सहन न झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा जाग्यावरती आपला प्राण सोडतो. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या पाहणार, पण याच्या पलीकडे प्रेम दाखवत येत नाही. इतकं बापानं प्रेम करावं, याच्यापेक्षा वेगळा बाप काय सांगा. सर तुमच्या दोघांच्या बाबतीत बोलेल.
20-25 वर्ष झालं तुम्ही नाशिकमध्ये नोकरी करताय. सगळ्यात जास्त कीर्तन माझी नाशिक भागात, आपल्या भागात क्वचितच. पण एक सांगेल गळे, ज्या ज्या वेळेस तुम्ही कामाला जात असाल, नोकरीला जात असाल, शिक्षकाची नोकरी ज्या ज्या वेळेस करत असाल, त्या वेळेस आई जोपर्यंत जिवंत होती, तुम्ही सगळ्या मुली तिघे आहे का दोन्ही मुलं आहे का, सगळ्याच्या बाबतीत हेच आहे. ज्या वेळेस तुम्ही नोकरीला जात असाल त्या वेळेस दिवसातून एकदा तरी आईचा वडिलाचा फोन येत असेल, हे लेकरांनो काय चाललंय, बरं आहे का, रोज इकडे पळताय तिकडे पळताय, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र चालू आहे. पण आज 1 वर्ष झालं ना आईचा फोन येतो ना बापाचा फोन येतो. आता राहिल्या त्या फक्त आठवणी. आता त्या आठवणींना साथ घालत घालत माझ्या आईनं माझ्यासाठी हे केलं, माझ्या बापानं माझ्यासाठी हे केलं, माझ्या बापानं रात्रीचा दिवसाची रात्र माझ्यासाठी गेली, आम्हाला घडवलं. पण आज आमच्यात राहिलं नाही गड्या, पण आठवणीनं मात्र आमचे बाबा आमची आई आमच्यात आहे. महिला मंडळ किती बापानं प्रेम करावं आपल्यावरती आहे का, लक्षात येईल जरा लवकर तुमच्या. एक चिहूचा एक गहूचा कास करत 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 आईनं बापानं लहानाचं मोठं करावं. आता 18 वर्ष झाला तुम्ही उपवर झाला, आता लग्न जमलं. लग्न जमल्यानंतर ज्या दिवशी लग्न जमतं त्या दिवशी सगळे गोडधोड जेवण करतात, पण वेगळ्या खोलीत जो जाऊन डाई मुकून रडतो तो आपला बाप असतो. पण आम्ही रडलेला बाप कधी बघितला नाही, आम्हाला बापाचं प्रेम कधी कळालं नाही. आता लग्नाचा दिवस उजाडतो त्या दिवशी आईच्या, काकाच्या, मामाच्या, बहिणीच्या, भावाच्या, संघाच्या अंगावरती नवी कपडे आहेत. पण त्या एवढ्या आनंदाच्या दिवसात सुद्धा जो फाटक्या कपड्यावरती आपल्या मनपात फिरत असतो का, तो आपला बाप असतो. आता काका सगळे विधी करतात, पाठ ठेवण्याची वेळ त्यांच्या वेळेस पाठ ठेवण्याची वेळ त्यावेळेस तुम्हाला आई, काका, मामा, मामी, नाना, नानी सगळी ना तिराडायला सापडतात. पण आता तुमची नजर एका व्यक्तीला शोधते, हे ज्या बापानं हाडाचं काढं, रक्ताचं पाणी, रात्रीचा दिवसाची रात्र या लेकरांसाठी केली, तो माझा बाप. असाच जुन्या काळात मंडप असायचा, मंडपाच्या खांबाला कुठेतरी बापानं टिकून बसावं, जवळ जाऊ, बाबा चालली ओ लेक तुमची नांदायला, हे लेकरा दिल्या घरी सुखानं संसार कर, बापाकडे कसली तक्रार येऊ दे नको, बाबा नाही तक्रार येऊ द्यायची लेक. पण एकदा मिठीत घ्या ना, बापानं लेकीला मिठीत घ्यावं. जसे धरणाचे बांधरे कमी केल्यानंतर पाणी यावं, तसं बापाच्या लेकीच्या डोळ्यातून पाणी यायलाच होतं. शेजारी सांगतात, हे तात्या, नाना, काका, अण्णा, अरे सकाळपासून पोर गिरडते रे, जा डोकं दुखल तिला वाटेला. बापानं हाताला धरावं, गाडीत बसावं. आई गाडी 50 फूट पुढे जावी, काय कोणास ठाऊक बाप्पाच्या लक्षात येतो. पुन्हा माघारी फिरतो, गाडीवर थाप टाकतो, गाडी थांबवतो. आता तुमच्या बाजूला नाही येत, आता जावयाच्या बाजूला जातो. जावई लय लाडात वाढवलं लेकीला. संसार करताना एखादी गोष्ट वेंदळीपणानं घडल, चुकल, नका लेकीला बोलू, नाही सहन करायचं, लय हलवी आहे. पण एक काम करा, लेक चुकली ना, या बापाला फोन करा, 2 शिव्या घाला, माझी मुलगी तुमच्या दारात नांदायची म्हणून त्या शिव्यांचा फुलाप्रमाणे बाप स्वीकार करेल. हे जो बाप कधी देवापुढं सुद्धा चुकला नाही, बाकीची सोडून द्या, पण जो बाप कधी देवापुढं चुकला नाही, तो बाप 21 वर्षाच्या तरण्या बांड मुलापुढे हात जोडून नम्र होतो, कारण फक्त माझी मुलगी सुखात नांदावी म्हणून. याच्यापेक्षा बापानं आपल्यावरती काय प्रेम करावं. शेवटाकडे मी कीर्तनाच्या, हे या जगात मुलीची पाठवणी करताना रडला नाही असा बाप शोधून सापडणार नाही. तुम्ही रडाल नवल नाही. जनकासारखा विदेही सीतेची पाठवणी करताना रडलाय, हिमालयासारखा पर्वत पार्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्या जगद्गुरु तुकोबारा यांचं मी आता अभंग घेतलाय, ते जगद्गुरु तुकोबारा सुद्धा ज्यावेळेस भागीरथीची पाठवणी करतात का, त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यात सुद्धा पाणी आहे. किती बापाचं प्रेम लेकीवरती, वैकुंठाहून माघारी येताच येत नाही, पण भागीरथीच्या प्रेमापोटी, मुलीच्या प्रेमापोटी बापानं पुन्हा वैकुंठाहून माघारी यावं. बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करी धावा. याच्यापेक्षा बापानं आपल्यावरती काही प्रेम करावं. शेवटाला एकच सांगेल, लोक आम्हाला विचारतात, महाराज तो देव आम्हाला बघायचा आहे. अरे सोपं नाही, हजारो वर्ष लोखंडाचा चण करून खाल्लं, त्यांच्या स्वप्नात नाही, दिसत नाही असं नाही, त्यासाठी लय पुण्य करावं लागतं, पाप्याला दिसत नाही. पण या जगात 2 देव असे स्वर, या जगात 2 देव आहेत, जे पाप्याला बी दिसतात आणि जे पुण्यवानाला दिसतात. त्या 2 देवाचं नाव, एक म्हणजे आपला बाप विठ्ठल आणि दुसरी म्हणजे आपली आई रखुमाई. आपल्या आई बापाच्या चरणावरती रोज नतमस्तक व्हा, नका जाऊ कुठं. बराच वेळमध्ये मी काशीवरती बोललो, पण या जगात सगळ्यात मोठी एक काशी आहे, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे दुरे. जे का माता पितरे, आई वडिलांनी एवढं मोठं तीर्थ नाही, आई वडिलांनी एवढी मोठी काशी नाही, आई वडिलांनी एवढा मोठा देव नाही, त्या देवाच्या रोज पाया पडा. पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी येऊन आपलं घर पंढरपूर केल्याशिवाय राहायचं नाही. पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे केले, पण कुणामुळं, पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुने झाला येता. म्हणून आई बाप आहेत तोपर्यंत जपा. सर तुम्हाला 5 जणालाही आशीर्वाद देताना एकच बोलेल, तुम्ही एवढा मोठा सोहळा करताय, आपुली आहे जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाट्य देवा. शेवटी आज एवढा मोठा सोहळा, एवढं तुमचं आईवरती प्रेम, वडिलांवरती प्रेम बघून आज वरतून आई वडील हे सगळं बघत असतील आणि आशीर्वाद देत असतील. तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते, कल्याण इच्छिती व्हावे तया कुळा.
एकच या कीर्तनाच्या शेवटाकडे देवाला प्रार्थना असेल, देवा तू आधी घेतो नंतर देतो. घेतो म्हणजे काय, अंतरीची घेतो गोडी, तुझं भजन करून घेतो आणि मग देतो. या कुटुंबानं आयुष्यभर परमार्थ केलाय, आयुष्यभर चांगल्या मार्गावरती चाललंय. आता देण्याची वेळ तुझी. आता अगदी आई आणि अण्णा तुझ्या दारात 5 मिनिटात येतील. आल्यानंतर त्या 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती अण्णांना आणि आईंना दे. आणि असं बनव, पुन्हा जन्मही नाही, पुन्हा मरणही नाही, कायमस्वरूपीची प्राणज्योत त्यांची तुझ्या प्राणज्योतीमध्ये विलीन करून घे. एवढंच मागणं असेल. शेवटची भजनं सोबत होतील. विठोबा रखुमाये रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. नबीची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग आई तुलाच ग